भूक काय असते? दिवसभर कबाड कष्ट करावं लागतात, फळं विकावं लागतात, भाजीपाला विकावं लागतो. जर गर्दी करून त्या हमाल मापाडी भावांचे बूट पॉलिश करणारे फुटपाथवर त्या भावांचं दिवस जर बंद झाला तर संध्याकाळी रोजीरोटी चटणी भाकरीचा प्रश्न निर्माण होतो. ह्या भुकेसाठी हे कुठेतरी अशा प्रकारे जरंगेसारखं जे आंदोलन आहे ते थांबलं पाहिजे. ह्यासाठी आम्ही नोटीस दिलेली आहे. सरकारने त्यांना परवानगी देऊ नये. जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की तारखेला आम्ही जालनामधून निघणार आहोत. जर सरकारने त्या आधी आरक्षण दिलं तरी आम्ही येणार आहोत, पण मात्र तेव्हा विजयी सभा जी आहे विजयी सभा साजरी करू. महाराष्ट्राचं सरकार माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा भारतीय संविधानापेक्षा मोठं नाही. महाराष्ट्र सरकार भारतीय संविधानापेक्षा माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं नाही. यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा भाऊ आमचे सामाजिक मागास नाहीत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे विजय उत्सव वगैरे 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 अगोदर मागास ठरावं लागतंय आणि मागास ठरत नाहीत, कारण जे तत्व सामाजिक मागासलेपणाचे त्याच्यात ते बसत नाहीत. त्यामुळं आमचं म्हणणं आहे की जरंगे जे काही बोलत आहे त्या बोलण्याला मला असं वाटतं काही काडीची किंमत नाहीये, काही चर्चाच होऊ शकत नाहीये. आणि त्यामुळं जरंगेला म्हणजे जे काही जालन्यावरून किंवा महाराष्ट्रातून इतरत्रून मुंबईमध्ये जे बोलवलं चाललंय, ज्या प्रकारे मुंबईला वेठीस धरण्यासाठी हे सगळं चाललंय, याला कुठेतरी राज्य सरकारने त्याचा लाड करू नये. त्याचं कोणत्याच प्रकारचं म्हणजे काय म्हणतात ते म्हणजे त्याचे कोणत्याच प्रकारचे ते पुढे बडेजाव करू नये. आतापर्यंत झालं ते खूप झालं. त्यामुळं स्टॉप दॅट म्हणेल मी. सर, जालनावरून जेव्हा सर्व मराठा बांधव मुंबईत येणार आहे त्यात जे मराठा महिला आहेत ते बोलतात आहे की आम्ही गावात राहून शेती करू, आम्ही घोडं सांभाळू. तसंच दुसरीकडे मला जर अनुचित प्रकार कुठलाही घडला तर आम्ही देखील एक आक्रमक भूमिका घेऊ, आम्ही कुठल्याही आमदार खासदाराला गावात फिरू देणार नाही. ते देखील मराठा जे महिला आहेत ते देखील सज्ज झाले आहेत. कसे पाहताय? लोकशाहीमध्ये बघून घेऊ म्हणजे आम्ही सुद्धा काहीतरी विपरीत करू हे असं काही चालत नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी ह्याच्यावर बोललं पाहिजे. ते का गप्प आहेत? कुणाचा सपोर्ट आहे? ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्यांचा बोलवता धनी कोण आहे? महाराष्ट्राला अशांत करण्याची भाषा नाही काही. हे मागासलेपणाचं लक्षण आहे का? मला सुद्धा आणखीन फोनवर धमक्या चालू आहेत. बघून घेतो कसा विरोध करतोस. लक्षात घ्या, कोणी बघून घेतो म्हणल्याच्या नंतर कोणी काही करू शकत नाही. हे कायदेशीर गोष्टी चालणार आहेत. कोणी काही वाकडं करू शकत नाही कुणाचं. त्याच्यामुळं सरकारने स्पष्ट पावलं उचलली पाहिजेत. जी चूक सरकारने मागे केली ती चूक परत करू नये. पोलिसांना स्पष्टपणे निर्देश द्यावेत. स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आतापर्यंत झालेले लाड जरंगेचे ते खूप झाले. आता खऱ्या मागासल्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे, त्या मसनजोगी भावांकडे बघा, त्या मंदिरवाल्या भावांकडे बघा, त्या कुडमुड्या जोशींकडे बघा, त्या जे म्हणजे घिसडी भाऊ आहेत त्यांच्याकडे बघा. अहो ते मागासलेपण आहे. हे मागासलेपण नाही. ट्रॅक्टर घेऊन येतो, हेलिकॉप्टरनं पुष्पाचा वर्षाव करून घेतो, त्याच्यानंतर कितीतरी टन खिचडी, कितीतरी टनांनी काहीतरी ते याच्यानी काय ते बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग बांधण्यासाठी ते हे असतं ते नाही हो, ते वर टाकतात ते आपलं ते जेसीबीनं फुलं वाहून घ्यायचे. हे काय आहे सगळं? याला मागासलेपण म्हणतात का? हे मागासलेपण का? हे मागासलेपण का? हे मागासलेपण नाही. हे आणि त्यासोबत घरानं घुसतो म्हणणं हे मागासलेपणाचं लक्षण नाही. मागासलेपण काय असतंय? मी तुम्हाला काही जाती समुदायांचं सांगितलं. गोंड, भिल, तुम्हाला सांगतो प्रधान, मातांग आमचे भाऊ. आजही तुम्ही नवीन माणूस जर त्या वाडीत गेला, त्या गावात गेला, त्या भिल किंवा गोंड भावाला आमच्या जर थांबून अधिकारी बोलतो म्हणला तर तो पळत गावात पळतो, शेतात पळतो, जंगलात पळतो. हे मागासलेपण आहे. भीती वाटणं मागासलेपण आहे. दंडा घेऊन असं करतो, गाव बंद करतो, गावात फिरू देणार नाही, हे मागासलेपण नाही आहे. ही जुलूमशाही आहे. हे अत्याचार आहे. ही अत्याचारी भाषा आहे. याच्यामुळं
ह्या सगळ्या अत्याचारी भाषेला उत्तर मान्य कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही ह्याच्यामध्ये लिहिलंय काय काय त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत मागच्या आणि पुढे काय काय ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात. म्हणून जरंगेला मुंबईत आंदोलन करू दिलं जाऊ नये ही आमची टंकेची चोट मागणी आहे. संभाजीराज छत्रपती ज्यांचा स्वतःचा राष्ट्रीय पक्ष देखील आहे आणि एकंदर महाराजांचे वंशज देखील आहेत, त्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भामध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे. ते स्वतः या विषयाला अनुसरून भेट देत नाहीयेत. त्यामुळे संभाजीराजांनी ठरवलं आहे की आपण या संदर्भात जनहित याचिका सादर करूया न्यायालयात. कसं पाहते एकंदर? मला एक समजत नाही की फुले शाहू आंबेडकरांचं खूप काही या महाराष्ट्राला कल्चरल गोष्टी लाभलेल्या आहेत. म्हणजे मी तर म्हणेल 100% म्हणजे जे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे. मी जे जरंगेच्या म्हणजे माहित नाही का प्रभावाला छत्रपती संभाजी भोसले माजी खासदार साहेब हे का एवढे म्हणजे हे होत आहेत. त्यांना म्हणजे एकतर जरंगेचं काय ज्ञान आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे संविधानातलं. आता आपण मला म्हणजे जड अंतकरणानं सांगावं लागतंय की ते ज्या कुटुंबातून येतात भोसले साहेब ते मोठं कुटुंब आहे. मी जे कोल्हापूरमध्ये पाहिलं होतं ते म्हणजे आता जड अंतकरणानं बोलतो ह्याच्यामध्ये कोणाचा म्हणजे मला अवमर्द करायचा नाही. डाव्या बाजूला म्हणजे भोसले साहेबांचे वडील मधी जरंगे आणि म्हणजे उजव्या बाजूला भोसले साहेबांचे वडील मधी जरंगे आणि डाव्या बाजूला म्हणजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांना बसवलं आणि तेही खालून कार्यकर्त्या स्वरूपात जरंगे माईकमधून बोलत होता आणि बोलवत होता. त्याच्यामुळे मला तर न पटलेली गोष्ट होती. एक मोठं कुटुंब आहे त्या कुटुंबाचा आदर राखला पाहिजे आणि मला असं वाटतंय की जरंगेला म्हणजे भोसले साहेबां म्हणजे संभाजीराजे भोसले असतील किंवा उदयनराजे भोसले असतील त्यांच्या तुलनेमध्ये जरंगेला 5% सुद्धा संविधानाचं किंवा आरक्षणाचं ज्ञान आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी एक ठरवलं पाहिजे की महाराष्ट्राला अशांत होऊ दिलं नाही पाहिजे आणि जरंगेला थांबवलं पाहिजे. जरंगेचं हे कुटील राजकारण हे काँग्रेसी राजकारण आहे. जरंगेचं जे उपजत पिंड आहे जो आहे तो काँग्रेसी पिंड आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं हे फार झालं तर काँग्रेसची पराभूत मनोवृत्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचं हे यांच्या ऑफ सीझन काळातलं राजकारण आहे असं मी जरंगेच्या आंदोलनाला मानतो. संभाजीराजांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे, कसं पाहता? ते प्रोसेसचाच पार्ट आहे. म्हणजे नवीन त्यांनी काही केलं असं मला वाटत नाही. काही संशोधनाचा भाग नाहीये त्यांच्या आणि ती मागणी आजपासून नाहीये. आज म्हणजे मागच्या 20 वर्षापासून 18 वर्षापासून ती चालत आलेली मागणी आहे आणि ती होऊ नये काय होणार आहे. प्रश्न असा आहे की मराठा समाज हा मागासच नाही ठरत, सामाजिक मागास. त्याच्यामुळे मराठा समाज सामाजिक मागासच ठरत नाही तर मराठा समाजाला सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे मला हेच म्हणायचं आहे जनगणना केली काय किंवा म्हणजे मी तर म्हणेल बेकायदेशीर ते काय ते माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले, गायकवाड साहेब, शिंदे साहेब यांच्या त्या समित्या केल्या काय, त्यांच्यावर 4.5 लाख 5 लाखाची उधळण केली काय, बेकायदेशीरदृष्ट्या सरकारच्या खिशातले पैसे किंवा मराठा आयोग निर्माण केल्यासारखा जस्टिस सुक्रेंना तिथे नेऊन बसवलं काय. ह्या सगळ्या गोष्टींना काही महत्व नाही कारण माझा मराठा भाऊ मागास सामाजिक मागास ठरत नाही. जे सामाजिक मागासपणाचे तत्व आहे त्याच्यातच येत नाही. त्याच्यामुळे सगळं करून त्याची बेरीज वजाबाकी सगळं पाहिलं तर = माझा मराठा भाऊ सामाजिक मागास नसल्यामुळे मराठा आरक्षण किंवा कुणबी मराठा म्हणून आरक्षण डंके की चोट पे देता येत नाही. सर, एक वेगळा प्रश्न. आपण कायद्याचे अभ्यासक आहात आणि उद्या 16 आमदारांचं अपात्र पात्र